सावंत साहेबांनी एक नंबर कामं केलेली आहेत आमच्या मतदारसंघात. काय केलं नाही सावंत साहेबांनी आमच्या मतदारसंघात? रस्ते दिल्यात, दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावलाय, पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. आधीच्या आमदारांनी ह्यांनी काय केलंय म्हणता? काय आम्हाला घंट्या दिलाय काय? देत होतं आम्हाला मोठ्या पुढाऱ्याला शेतकऱ्याला मोठ्या घेऊन जायचे ना, आम्हाला गोरगरीबाला कोणी विचारित नव्हतं. हा आमच्या तळागाळामध्ये आहे ते सावंत साहेब जीवामध्ये आमच्या. हा कोणतं सावंत म्हणतो तुम्ही? सावंत साहेब आमचं कोणतं पण? मग आहे तानाजी सावंत साहेब. गरिबांनी कोणत्याही अडचणी असल्या तर तानाजी सावंत साहेब आम्हाला फोन उचलतात ते आमचा. सावंत साहेब गावामधून लीडर्स घेऊन येणार हेच नाही. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी तुम्हाला. आता मी भूम-परांडा वाशीच्या मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वखर्चातून भैरवनाथ शुगर समूहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये त्यांनी स्वखर्चातून शेतांना रस्ते जायला चालू केलेलं आहे काम त्यांनी. सध्या पावसाळा दिवस आहे, शेतकऱ्याचे खूप हाल होत होते या भागामध्ये. बरणगाव शिवारात आहे मी, परांडा तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथं आता काम सुरू आहे. हे जे काम आहे ते त्यांनी स्वतः स्वखर्चातून भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथं मदत करायला सुरुवात केलेली आहे. मी ज्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे तेच दाखवतोय. आम्ही जे काम केलेलं आहे तेच डायरेक्ट त्या कामावर जाऊन वेगवेगळ्या विषयाचं आम्ही तुम्हाला बातम्या दाखवत असतो. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. गावखेड्यातले असो, शहरातले असो, शेतातले असो, कुठलाही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आता मी ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथंच काही कार्यकर्ते वगैरे आहेत, तिथं शेतकरी पण आहेत सोबत माझ्या. काय सांगाल बरं, काय नाव आहे तुमचं? माझं नाव धनाजी संदीपान जाधव, बरं, कुठले तुम्ही? ब्रह्मगाव. कशी परिस्थिती होती आता? हे रस्ता ज्या रस्त्यावर उभारला आहे आपण, ते मुरुमाचा रस्ता आहे, हे कुणी टाकायला सांगितलेलं आहे? काय हे सावंत साहेबांनी टाकाय सांगितलं आहे. ह्याच्या आधी जसं मला कळते तसं ह्या रस्त्याला कुणीच मुरुम टाकलेला नाही. सगळा चिखल होता, इथनं जायला यायला कोणाला येत नव्हतं, सगळ्यांची आपदा होत होती. आता सावंत साहेबांनी सांगितल्यापासून काम चालू केलं या रस्त्याचं. मग पहिलं कसं होतं? पहिलं कसं जात होते लोक इथून? किती शेतकरी आहेत? पहिलं जात होती, पण जरा आता प्रत्येक जणाची जनावर रानात येते, दारा काढाय सकाळनं जावं लागतंय, त्यांची आपदा होते. गाडी तिकडेच रोलला लावायची, चालत 2-3 किलोमीटर जायचे पुन्हा. मला सांगा, ह्या भागामध्ये सावंत साहेबांनी काही विकास कामं हे काय केले का? या भरपूर केले. काय केलंय? विकास काम हेच रस्त्याचा विकास आहे, नदीचं रुंदीकरण आहे. हा, बरं, अजून काय केलंय? पाणी आणलंय, लक्षाच्या वाडीवरच्या कॅनेल पासून उजनीचा कॅनेल आणून चांदणी तळ्यात सोडलाय. हा, मग आता ही निवडणूक जर लागली समजा पुढं, तर काय होईल बरं? 100% तानाजी सावंत साहेब येणार. हा, बरं. कोणत्या मुद्द्यावर येणार ते? काय कोणता मुद्दा असेल त्याचा निवडणुकीमध्ये अजेंड्यावर? कोणता? लोकांचा ज्या ज्या अडचणी त्या लोकांच्या, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी रानात जाण्यासाठी त्यासाठी रस्ते व्हायला लागल्यात. प्रत्येक गावगाव रस्त्याचं काम चालू आहे. पहिलं कोणी कामं केली नाहीत का या भागात? नाही, पहिले काम कोणीच केलं नाहीत. जसं मला कळतंय, आज माझं 32 वय चालू आहे, तसं या रस्त्याला कुणीच मुरुम टाकलेला नाही, पहिल्या कुठल्याच आमदारांनी टाकलेलं नाही. अगर कामच कुठल्या आमदारांनी शेतामधल्या रस्त्याचं काम केलेलं नाही. हा, मग आता काय वाटतं? मग आता एकंदरीत ही काम होतं सगळं? आता भारी वाटतंय. प्रत्येक शेतकरी विचारतोय आम्हाला सारखा, भारी झालंय, चांगलं झालं रस्त्याचं. कोणामुळे झालंय? पण सावंत साहेबांमुळे झालंय, आम्ही बी सांगतोय. पुढे काय होईल बरं भविष्यामध्ये? आता निवडणूक लागली, सावंत साहेब जर उभारले तर? नाही, भविष्यात सावंत साहेब येणार, 100% येणार निवडून. आणखीन शेतकरी आहेत माझ्यासोबत. जिथं काम सुरू आहे ना त्याच ठिकाणी मी आहे. काय नाव आहे मामा तुमचं? भारत भगवान लोंढे. बरं, काय करता तुम्ही? शेती करतो. किती शेत आहे? 6-3.25 एकर. कुठं आहे शेत तुमचं? हे कॅनेलच्या कडेलाच आहे, ब्रह्मगाव. आता हे जे रस्ता आहे, पहिला कसा रस्ता होता? पहिला लय बेकार रस्ता होता, कसा होता? म्हणजे चालता बी येत नव्हतं बरोबर. महिलांना बी, शेतकऱ्यांना बी, सगळ्यांना बिलकुलच चालता येत नव्हतं. इतकाला गुडघे इतकाला पाणी साचत होतं त्यामध्ये, आणि शेतकऱ्यांचे भरपूर हाल होत. जनावरं घेऊन जाता येत नाही, महिलांना दुपारी भाकरीत नवऱ्याच्या घेऊन जाता येत नव्हतं, काय नव्हतं. आता दूध काढण्यासाठी जनावरं सगळी राहणार आहेत, इतकाल्या पायात चिखलातून येणं जाणं होत होतं पहिलं. लय तकलीफ. आता हे रस्ता झाल्यापासून गैरसोय दूर झाली का? हो, 100% गैरसोय. आणि कुणी केलंय का? आम्ही ही तानाजी सावंत साहेबांनी केलेलं आहे. काय करते ते आमदार आहेत आमच्या इथले पहिले. बरं. हा, पहिलं ह्याच्या आधी कधी केलं नाही का? ह्याच्या अगोदर नाही साहेब, एवढं कधी सुखसोयी झालेल्या नाहीत.
तकलीफमध्येच सगळं असं का चालत होतं जरा. पण मग ते लोक तर म्हणते की सावंतसाहेब त्यांच्या मतदारसंघात फिरत नाहीत, येत नाहीत असं काही. नाही येतात ना, कुठला एखादा कार्यक्रम असला तर. पण महत्वाचं म्हणजे काय आहे, मतदारसंघात फिरण्यापेक्षा निधी खिचून आणणं किंवा लोकांचं शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी सगळं ते पूर्ण खिचून आणणं ते महत्त्वाचं आहे. मग पाण्याचा प्रश्न असू दे, शेतकऱ्यांच्या जनावरांचा असू दे, दुधाचा प्रश्न असू दे, किंवा कुठल्या बी महिलांचा अडचणीचा आहे, सगळ्यांचा ते काम महत्त्वाचं आहे. किंवा त्याच्यासाठी कधी तर महत्त्वाचं काय असलं तरी येतात. परांडा, आता आम्ही बाजारला परांड्यात जातो हप्त्याला, परांड्याची सुद्धा अवस्था लय डेंजर होती साहेब. इतकाले पाण्यातनं बाजारात सगळं शेकर. पण आता तिथं सुद्धा चांगलं झालं आणि आम्हाला डॉक्टरची म्हणजे दवाखान्याची सोय सुद्धा परांड्यात झाली सरकारी. आणि आता आम्हाला तर असं म्हणजे आमच्या ब्रह्मगावून परांड्याला जाताना लेफ्ट साईडलाच कोळगाव कॉलनी म्हणून आहे, तिथं मोठे बिल्डिंगचं काम चालू आहे. तो दवाखाना आहे काहीतरी 200 कोटीचा ह्याचा, तो सावंतसाहेबामुळेच असं आहे चालू आहे. आता पूर्णच असेल. आता निवडणूक लागली तर काय होईल? निवडणूक लागली तर शेतकरी वर्ग खुश आहे भैया, अशी कामं झाल्यात गावोगावी. त्याच्यामुळं 100% साहेबाचं काम म्हणजे येण्याचं काम शक्यता आहे 100%. हो, कारण शेतकरी वर्ग थोडा खुश आहे हे साहेब. आणि काय कामं केले त्यांनी? अजून काम म्हणजे हे तळ्याचं सगळं आता रुंदीकरण वाढलं, पाणी साचलं भरपूर, महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यासाठी. नदीचा पात्रता वाढली, सगळं हे सगळं त्यांच्या काळात झालेलं आहे. बाकी बघूया. बघा नेमकं शेतकरी काय म्हणतात, मी तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतो, कार्यकर्ते पण आहेत तिथं. होय, काय नाव आहे तुमचं? नितीन करट. काय शेती आहे तुमच्याकडे? शेती. बरं, काय वाटतं बरं आता इथं हे सगळे क्षेत्रस्ते आहेत, हे कुणाच्या ह्याच्यातून होतंय, कोणाच्या सहकार्यातून होतंय नेमकं? हे तानाजी सावंत साहेबाच्या माध्यमातून क्षेत्रस्त्याची काम आज पूर्ण परांडा तालुक्यामध्ये, भूम परांडा वाशी तालुक्यामध्ये चालू आहेत. तर ह्या रस्त्यामध्ये कधी येणं जाणं सध्या जाता येत नव्हतं शेतकऱ्यासनी. आज गुडघे पाय भरून सध्या शेतकरी त्यासच जात होते, पण आज हा रस्ता चालू येतं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं समाधानाचं वातावरण आहे. पण काय नेमकं आता हे कामं तर त्यांनी करायला नेमकं मतदारसंघामध्ये ते सावंतसाहेब येत नाहीत असं म्हणतात. मग हे कामं तर त्यांनी त्यांच्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सुरू आहेत म्हणतात असं. हा, भैरवनाथच्या माध्यमातून कामाची गती भरपूर चाललेली आहे. पण वरून निधी आणण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं. मुंबईहून निधी आणण्यासाठी तिथं बसून निधी खेचून आणण्यासाठी इकडे कामं करता येतात. मग आता काय फायदा होऊ शकतो त्याचा? हा, सावंतसाहेब हा एक नंबर मताने निवडून येतील. हा, कोणत्या मुद्द्यावर येतील पण ते? हा, विकासाच्या मुद्द्यावर. काय त्यांनी विकास केलाय भागात? आज रस्ते आहेत, नदीचं खोलीकरण आहे, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून नदीचं पूर्ण खोलीकरण केलंय. परत आरोग्याची कामं आहे ती, रस्त्याची कामं आहे ती, अशी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत. प्रत्येक गावात विकास निधीला 1-1 कोटी रुपये निधीचा विकास दिला त्यांना. बघा, परांडा तालुक्यातल्या बरणगाव या गावाच्या शिवारात आहे मी. इथं रस्ता, शेताला जायला रस्ता आहे. हे बघूया काय 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 नाव आहे तुमचं मामा? सुभाष जाधव. हे रस्ता कोण चालू केलाय? सावंत साहेबांनी. काय वाटतं बरं त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला? चांगलं वाटतं आम्हाला. करतात का विकास ते? मग अगोदर कशी परिस्थिती होती रस्त्याची? यावर माणसाला चाला येत नव्हतं, चिखल होता, पाणी होते, जाय येत नव्हते, येत नव्हतं. हा, आपदा व्हायची शेतकऱ्याची. इकडे लोकांना 3 महिने जावं लागतंय, अपिष्ट व्हायची, बघायची ह्याची. मग चालायचं येत नव्हतं लोकांना. आता चांगलं झालंय टाकलं. कामाचा फायदा होईल का त्यांना? काय मग कामाचा फायदा म्हणजे काय फायदा होईल? निवडून येते ते. होय. हा, कसं काय? 100% निवडून येणार. आमची गोरगरिबाची कामं केले ते, आम्हाला दवाखाना फुकट आहे, ते पगारी वाढवले, ते रेशन फुकट आहे 5-5 वर्ष. आम्हाला काय कमी केलंय त्यांना? हा, मग लोक तर म्हणते की काय काम करीत नाहीत म्हणून. काम करीत नाही, त्यांना काय म्हणायला पाहिजे? पहिलं कसं होतं मग काम? कशाची पहिले काम 6 महिन्याला रेशन मिळायचं का? हे आता महिन्याला रेशन येते, सारं सोय होते, अशी काय होते? चांगलं केलं सावंत साहेबांनी आमचं. गोरगरिबाचे दवाखाना फुकट आहेत आम्हाला. लोक म्हणते की सावंत साहेब इथे येत नाही म्हणून या मतदारसंघात. येत नाही, ते सारखं हिंडतात, तिने सारखं हिंडतात. हा, मग उगाचच आरोप करते ती. आता ते आरोपाचं नाही का, सारी हीच असते, कुणाला चढावड असते. पण साहेब इतर पक्षाचे नाहीत की त्यांच्या कोणी? सावंत साहेब, मी उपसरपंच आहे त्यांच्या गटात. होय. हा, अरे म्हणूनच राग यायला तुम्हाला? रागाचं काय आहे? हा, मग? रागाचं काय? आपल्याला जे आपल्याला काही चांगलं करते त्याच्या मागे आपण ठासूनच राहावं लागतं. हा, शेत तुमचं कुठं आहे? शेत नाही मला. बरं. शेत नाही. मग काम बघायला आला? हा, आता काम बघा त्यांच्या शेताकडे आलं तर चला म्हणजे इकडे आपली बरंगावची सारी आमचा एकच गट आहे. बघा, इथं आता आणखीन पण काही शेतकरी आहेत, काही कार्यकर्ते पण आहेत तिथं. बघूया आपण. काय होय, काय वाटतंय बरं, काम कसं आहे? काय 1 नंबर काम आहे. तुमचं काय नाव आहे? काय करता तुम्ही? वैभव सांगडे. बरं. मी शेतकरीच आहे. काय वाटतं बरं कामाबद्दल साहेबांचं? 1 नंबर काम आहे. असा विकास पुन्हा होणे नाही, असा आमदार पुन्हा होणे नाही.
अशा आमदाराची आज आमच्या तालुक्याला गरज होती आणि तो आम्हाला आमदार लाभला. पहिलं कसं होतं? पहिलं कुठलं काम अन कुठलं काय रिकामच बोलणं, खांद्यावर हात टाकून झालं की चाल निघालाच आम्ही, आणि माझा आमदार खांद्यावर हात टाकला की मग फोटो काढला की झालं का माझा माणूस आणि माझं काम झालं का? आज लाडक्या बहिणी योजना असेल, दवाखाना असेल, रस्त्याची कामं असतील, मग गावगाव निधी. आमच्या पहिले लोक म्हणायचे आमच्या साहेबांनी 5 लाखाचं सभागृह टाकलं. आज कोट रुपये निधी यायला लागलाय गावाला. एवढा निधी ह्यांच्या बापजन्मी तरी कधी आणला होता का? हा, कोणी? माझ्या आमदारानं नुसतं म्हणायलाय माझे आमदार. आम्ही पाणी आणलं, कुठं काय केलं, कशाच पाणी आणलंय? 80% काम मॅच केलं म्हणून आज बॅनर लावलेत. कुठलं काम केलं 80%? बोगदा माहिती आहे कुठे ती तरी. आज साहेबाच्या कामामुळं आज साहेबाला इतकी कामं त्यांनी आणली ती की आयुष्यात कधी ह्यांच्याने आणणं झालं नसतं. आज 2 वर्षात जेवढी कामं झालीत मागच्या 15-20 वर्षात कधीच काम झालेलं नाही. आता त्याचा फायदा होऊ शकतो का यांना? 100% फायदा होणार. गोरगरीब जनता आज सुखात आहे. आज तुम्ही बऱ्याच लोकांच्या बाईट घेतल्यात, त्यात तुम्हाला समजलं असेल की आज किती लोकांचं चांगलं झालेलं आहे या ठिकाणी. लोक म्हणते ते की सावंत साहेब मतदारसंघात फिरत नाहीत, त्यांच्या भेटत नाहीत. कसं भेटत नाही? तुम्ही जाऊन चौकशी करा. असे वरवरचं बोलणं वेगळं असतं. आज त्यांचा पुतण्या धनंजय दादा ते रोज प्रत्येक गावागाव दौरा चालू आहे त्यांचा. प्रत्येक गावागानी जाऊन प्रत्येक गावाची चौकशी चालू आहे, रस्त्याची चौकशी चालू आहे, तुम्हाला काय कमी आहे म्हणून चालू आहे. तिथं गेल्यानंतर काम झालं म्हणून समजायचं. कुठलंही काम असू द्या. आज इतक्या धडाडीचा नेता 24 तास आपल्यासाठी त्यांनी एक माणूस सोडलेला आहे, म्हणजे आपले धनंजय दादा. काय केलं बरं विकास साहेबांनी? सावंत साहेबांनी काय विकास केलाय? आज रस्ते, गावगाव रस्ते, शेतरस्ते असतील किंवा वस्तीवरचे रस्ते असतील किंवा नदीपात्राचं खोलीकरण असेल. आज 200 बेडचं दवाखान्याचं काम चालू आहे. आज 200 बेडचं दवाखान्याचं काम चालू झालं तर लोकांची इतकी सोय होणार आहे की पहिल्या आमदारानं सोय म्हणून माहीत नव्हती. पहिल्या आमदाराला काय करावं लागेल, काय नाही, नुसतं लग्नाला हजर राहणं आणि आशीर्वाद देणं, ह्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. मग आता काय होईल पुढं? 100% सावंतसाहेब निवडून येणार आहेत. माझ्या आमदाराचे ज्या पद्धतीनं उचल बांगडी आता गेल्या वेळेस केली तशीच अजून एकदा डबल उचल बांगडी आम्ही दोन्ही पाय धरून करणार आहे. काय नाव मामा तुमचं? परमेश्वरनेवरती व्हाळ बरं. गाव? बरमागाव. आता कुठून आला? कुठं चालला? आता रानात नाला चल घरी. बरं. बरं गाव चालला का? हा, शेत किती आहे तुम्हाला? 4 एकर. बरं. रस्ता कसा आहे? लय घाण आहे. हा, आता हे टाकल्यापासून चाला यायला लागले. काय टाकलंय? हे मुरुम कोणी टाकलंय? साहेबांनी. कोण्या काय साहेबांनी? सावंत साहेबांनी. आधी कसं होतं इथं? असं सगळं पाऊस होता, सगळं चाला येत नव्हतं, रस्त्याने काय नव्हतं. हा, मग आता मुरुम टाकल्यामुळे काय फायदा झाला? आता चला यायला लागला, हे व्हायला लागला. हा, घरी जनावर बांधतो, रस्ता नव्हता, काय नव्हता. आम्हाला रानात येत नव्हतं, काय नव्हतं. हा, मग कसं करत होता? आता काय, आता मुरुम पडल्यापासून चला यायला लागला, हे व्हायला लागलं. 100%. लोक तर म्हणतात की सावंत साहेब मतदारसंघात येत नाहीत. हा, येते येत नाही तर कसं नाही म्हणतात. हा, मग येतात. आता हे रस्ता चालू केला, हे केलं, चला यायला लागलं. हो, पण ते इकडे मतदारसंघात फिरत नाहीत म्हणतात लोक, त्यांची भेट होत नाही म्हणतात. भेट होती ना तर काय होते, तर वरचं येऊन इथे येत्यात जात्यात, हे करते त्यानं. हो, इकडे जर आलं तर मग कसा रस्ता व्हायचा, ते कोण आणायचं, हे करायचं. कुठून? मुंबईहून पैसे इकडे आणायचे तर रस्ता करायसाठी. काय म्हणलं? मंत्र आहेत ना, रस्ता करायसाठी पैसे आणावे लागतात साहेबाला. मग इकडे काम नाही का त्यांचं? काय यावं बी लागतं, का भेट बी लागतं, काम बी करावं लागतंय. मग काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल आता? आभार वाटतंय. मग आता पुढं निवडणूक लागली तर काय निवडून द्यायचं आणि काय करायचं? काहीच केलेलं नाही त्यांनी त्या पहिल्या आमदारनं. हो, मग आता सावंत साहेबांनी काय केलं? साहेबाचा रस्ता केले का आम्ही ऐकतोय की ते टाकळे, कुठं अरणगाव, हे असं रस्ता गाव कुठं खोल्या बांधून हे दिले तर ऐकतोय की आम्ही सुद्धा. मग काम चांगलं का त्यांचं? चांगलं आहे का? मामा काय नाव होतं? जयराम नानासाहेब कवटे. गाव शरणवाडी ब्रह्मगाव. कुठला रस्ता आहे? कोण चालू केलाय? हे रस्ता सावंत साहेबांनी चालू केला. कोणत्या? सावंत साहेब आपले काय तानाजीराव सावंत. बरं, मला सांगा, ते इकडे मतदारसंघात येतात का कधी? मतदारसंघात काम असल्यावर येतात, पण
तिकडून काम आणण्यासाठी त्यांना तिकडे जास्त थांबावं लागतं ना. गावात येऊन कोणाची लग्न करणं किंवा कोणाचं काय बघणं ही काम त्यांचं न होणार. हं. ही काम त्यांचं नाही. कारण ही त्यांचं काम म्हणजे मुंबईहून काय स्कीमा आणणं, पैसे आणणे, निधी आणला तर काम होईल ना. नाहीतर ही तर लग्नातच फिरत बसल्यावर निधी कसा यायचा? काय येईल निधी? येणार नाही. म्हणून सावंत साहेब तसा तिकडेच असतात, इकडे नसतात. येते ते काम असल्यावर येतात, मंत्री फिंत्री आल्यावर ती असतात सारखं, इकडे बी असतात आणि तिकडे बी असतात. असं आहे. मग आता हे रस्ते चालू केलेत, कोणी केले ते? सावंत साहेबांनीच केले. खर्चातून केलेत का शासनाच्या योजनेतून? सो खर्चाने केलेत ना. हो. आधी कसा होता रस्ता हे पण तुम्ही कसं आधी सगळे खड्डे आता बघितले नाही का? आता आमचं म्हातारं चाललंय इकडून तिकडं, तर त्याला चालता येत नव्हतं. सगळं चिखलातनं पाण्यातनं अजिबात जावं लागत होतं. तर ही मुरुम टाकल्यापासून लोकांच्या गाड्या सुद्धा जायला लागल्या ना. तर गाडी येत नव्हती, माणसाला चला येत नव्हतं, तर गाडीचा तर प्रश्नच नाही. आणि धारा ही काढायला माणसाला इकडं येता येत नव्हतं. टकोऱ्यावर मोठमोठी केंड 20-20, 25-25 लिटरची केंड घेऊन टकोऱ्यावर 2-2 किलोमीटर जावं लागायचं. किती किलोमीटर तुम्हाला इकडे मग इथं रस्ता खराब झाला जावं लागायचं? 3 किलोमीटर जावं लागायचं ना. 3 किलोमीटर कम्प्लीट होतं ही. मग 3 किलोमीटर जायचं, 3 किलोमीटर आणि यायचं 3 किलोमीटर. असं रस्त्यानेच. असलेल्या रस्त्याने जायचं ना, लोकांचा हाल व्हायचं. हो. मग आता पहिलं कसं होतं? मग पहिलं काय काम झालेत काय भागामध्ये, काय दुसरं कधी? पहिली बी कामं झालीत ना, बरीच योजना त्यांनी नद्याची खोलीकरण केलंय, पाण्याचं कॅनेलचं काम केलंय. समजा ह्या चांदणी धरणामध्ये पाणी तिकडून खालनं आणलेलं आहे. पहिलं भरपूर आणलेलं आहे पाणी. तुम्ही काय करता? आम्ही शेतीच करतो ना. कोण्या पक्षाचे कार्यकर्ते ते नाही आहोत? नाही नाही, पक्षाचे कारण शेती करतोय. बरं, मला सांगा, आता निवडणूक जर लागली तर ह्या भागामध्ये तर काय फायदा होईल का त्याचा? फायदा नक्कीच होणार ना. कारण सगळी कामं बघून लोकांना सगळ्यांना कळते ना. काम केलं तर माणसं मतदान टाकणार आहेत ना. का नुसतं गोल गोल बुडून कुठं लग्नाला येऊन किंवा कोणाचं बाकी काय बी करून हात टाकून खांद्यावर तू चांगला आहे बाबा, ही चांगला आहे असं होऊन जमल का? खांद्यावर हात टाकून काम होत नाही. त्यालाच आपलं पूर्ण काय तरी अजून 10-5 रुपये खर्चाला द्यायचं, हे करायचं, ह्याच्यावर काम नाही होत. कामं केली पाहिजे. कारण मोबाईलवर जर समजा एखाद्या माणसाने मोबाईलवर तुमचं ही काम करतो, कशाचं काम करतो? मोबाईलवर कामं होत असतात काय? होत नाहीत. आणि ही जी समजा पुढे लोक आहेत, तुमचं काम करतो नाही असं कोणी म्हणत नाही, पण काम होत नाही. साहेबाचं तसं नाही. साहेब काम करून दाखवतात म्हणून आम्ही बोलतोय. आणि नसतं दाखवलं तर कशाला बोलतोय? काम दाखवलंय म्हणून बोलतोय. नदीचं खोलीकरण केलंय सगळं व्यवस्थित, सगळ्यांचं लोकांचं चांगलं झालंय. पाण्याने सगळा राडा होत होता, ही होत होता, तर ती पाणी व्यवस्थित चाललंय. नदीतनं बी नदीचं बी काम त्यांनी केलंय ना. पहिलं 5 वर्षापूर्वी नदीचं बी काम केलेलं आहे. सगळी कामं केले, खोलीकरण केलंय, रस्त्याची कामं केल्यात. अशी सगळी कामं भरपूर केलेली आहेत. काय नाव आहे तुमचं? हिंदूबाई अण्णा चोबे, गाव? गाव ब्रह्मगाव. हे रस्ता कोण चालू केलाय? सावंत साहेबांनी केलाय. बरं. यायला येत नव्हतं चिखलामध्ये. मी 2-3 वेळा गाडीहून घसरली असन, पण तशीच यायचे. पण आता रस्ता चांगला केलाय ह्यांनी. आता मुरुम फिरून टाकलाय, आता येता येतय. काय उडीत केलाय तर सारा पावसामुळे आमचा जडून गेला निसता, व गाडी सुद्धा आली नाही इकडं करायला. वाटोळ झाला सगळा 5 एकर उडीद आमचा. कशामुळं? काय मिसनच आली नाही ह्या चिखलामुळं. तर काय मग आता केलाय रोड, तर आता काय उडीद वाया गेला ना आमचा. मग आता रस्ता झाला, आता येईन ना. मग आता काय फायदा झाला बरं रस्त्यामुळे? आता काय येणं जाणं झालं, चांगली वाहतूक झाली, चांगला रोड झाला, येता यायला लागले आता आम्हाला बी. सावंत साहेबांनी काय कामं केलेत का इकडे? केली आता रोडचं काम चालूच आहे ना. रोडचं काम चालूच आहे. पहिलं काय झालं का काम? पहिलं कोणी केलं नाही काम असं? पहिलं काय मला माहित नाही, मी पण परांड्याला होते. आता आम्ही इकडे येणं जाणं करतोय. आता रोड केलेला चांगलं आहे. शेत कुठं? शेती काय रोडलाच आहे, हिथंच आहे. आरोग्यमंत्र्याच्या मतदारसंघामधलं गाव आहे आणि त्या गावातल्या शिवारातला हा रस्ता आहे. बरमगाव आहे नाव. या परांडा तालुक्यात हे गाव आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे भूम परांडा वाशीचे आमदार आहेत आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये खरंच नेमकं त्यांनी कामं केलीत का नाही? लोक काय म्हणतात, जनता काय म्हणते, शेतकरी काय म्हणतात? आता शेतरस्त्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये त्यांच्या मतदारसंघात मुरुम टाकायला सुरुवात केला. पावसाळा आहे, पावसाळ्यामुळे शेत जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता नाही आणि तो रस्ता सध्या ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच ठिकाणचा मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला आहे. बातम्या आरपार,
दाखवणार टुडे समाचार. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली नंबरला संपर्क तर करू शकता. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आम्ही बातम्या गावखेड्यातल्या असो, शहरातल्या असो, राजकीय असो किंवा शासकीय असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, परांडा तालुक्यातलं आरोग्यमंत्र्याचं मतदारसंघातलं गाव बरणगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. सूरज बाळासाहेब कदम. काय वाटतं बरं इकडं सावंत साहेबांची कामं वगैरे कसं चालू आहेत? सावंत साहेबांनी 1 नंबर कामं केलेली आहेत आमच्या मतदारसंघात. काय केलं नाही सावंत साहेबांनी आमच्या मतदारसंघात? रस्ते दिल्यात, दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावलाय, पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. आधीच्या आमदारांनी ह्यांनी काय केलंय म्हणता? काय आम्हाला घंट्या दिलाय काय? हा, तेच म्हणतो नुसते असं करू तसं करू. कधी करायचं? कधी? सावंत साहेबांनी ते करून दावलं, म्हणून आम्ही सावंत साहेबालाच मतदान करणार. वातावरण कसं राहिलं मग शेतकऱ्याची कामं? सावंत साहेब येणार. मी एक स्वतः शेतकरी आहे. 30 एकर ऊस आहे माझा. ऊसाचा प्रश्न सावंत साहेबांनी मार्गी लावलाय. काय लावलं मार्गी? मग 2800 रुपये भाव दिलाय. आणि सगळ्यात आधी बिल सावंत साहेबांनीच काढलेली ती. 1000 टन ऊस जातो माझा दरवर्षी कारखान्याला. हा, मग लोक तर म्हणते ते सावंत साहेब मतदारसंघात फिरत नाही, मतदारसंघात येतात कोण म्हणलं येत नाही. जरी नाही आले तरी निधी आणण्याचं काम कोणाचं आहे? मतदारसंघात तर निधी येत नाही, त्यासाठी मुंबईला जावं लागतं ना, बरोबर आहे का नाही? मग त्यामुळं तर सावंत साहेब नाही आले काय नाही आले काय, मतदारसंघात कामं होते ती महत्वाचं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे ना. काय वाटतं मग पहिल्या कामाबद्दल? पहिल्या कामाबद्दल का? पहिलं काय केलंच नाही घंट्या, तर काय सांगायचं काय? मग काहीच केलं नाही. नुसतं हे केलं ते केलं. हा, नुसतंच म्हणले आम्ही हे करू ते करू. कुणी केलं? आता सावंत साहेबांनी सगळे केलंय. गरीबाला साखर येते 5 किलो दिवाळीसाठी. 20 वर्षी पिळून केली आम्हाला त्यांनी काँग्रेसच्या माणसावानी. आणि ते नेते निवडून येत होते का ना, त्यांनी हे केलं. आमच्या तुम्हाला सांगतो साखर सुद्धा आम्हाला 5 दिवाळीसाठी तुम्हाला सांगतो गोडशिदा म्हणतो गरीबाला देतोय हे सावंत साहेब. हा, पहिलं कोण देत होतं आम्हाला? मोठ्या पुढाऱ्याला शेतकऱ्याला मोठ्या घेऊन जायचे ना, आम्हाला गोरगरीबाला कोणी विचारित नव्हतं. हा, आमच्या तळागाळामध्ये आहे ते सावंत साहेब, जीवामध्ये आमच्या. हा, कोणतं सावंत म्हणतो तुम्ही? सावंत साहेब आमचं कोणतं पण? मग आहे तानाजी सावंत साहेब. मग तेच विचारतोय. अहो, त्यांच्या फोटो आहे माझा, त्यांच्या जवळचा माझा बॅनरवर फोटो आहे. ओळखी दाखवा तुम्ही त्यांना. ओळखतो म्हणजे त्यांचा आधारस्तंभ आहे मी. हा, ती तुम्ही त्यांचे आहेत का ते तुमचे आहेत आदर्श? ती नाही, ती वरची आमच्या टोकरी हटवणार गोरगरीबाच्या तळागाळातल्या माणसाला सांभाळणार ती आहे माणूस. कोणता? सावंत, तानाजी सावंत साहेब. काय काय देते ते तुम्हाला? काय का म्हणा आम्हाला, तू फुल ना फुलाची पाकळी देतो का? त्याने घर देव का आम्हापाशी? ती फुल ना फुलाची पाकळी आम्हाला देतोय. काम केलेत का त्यांनी ह्या भागात? ओय, लय उत्तम केले ती. हा, तुम्हाला सांगतो नुसता फोन करूच तर 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, ते नाही फोन उचलला तर सांग. गरिबांनी कोणत्याही अडचणी असल्या तर सावंत, तानाजी सावंत साहेब आम्हाला फोन उचलतात ते आमचा. हा, तुम्ही कोण्या गावच्या? ब्रह्मगाव, मोजे ब्रह्मगाव, विजय लोंढे. काय करता काम? मी मजुरी करतो साहेब. मला जमीन नाही काय नाही. मग आता निवडणूक लागली तर काय होईल बरं सावंत साहेब? सावंत साहेब गावामधून लीडर्स घेऊन येणार. हेच नाही. थोडा हस
बस कर. तुमचं तर इथे हे करायचं खाली करून
हं.